तर या घडीची अत्यंत महत्त्वाची अपडेट, विशाळगडावर स्थानिकांना मारहाण झाली आहे, दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आलाय। थेट जाऊयात, विजय केसरकर आपल्या सोबत आहेत। विजय, आज संभाजीराजे हे विशाळगडावर जात आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी। वेळोवेळी त्यांनी विशाळगडावरील अतिक्रमण आहे त्याचा मुद्दा आहे तो लावून धरलेला आहे। इथून निघतानाच संभाजीराजे यांनी सगळ्यांना शांततेचं आवाहन आहे ते केलेलं आहे। त्याचबरोबर पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। मात्र आता जी विशाळगडावरची जी दृश्य समोर आलेली आहेत त्यामध्ये असा आरोप करण्यात आलाय की स्थानिकांना त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली, पोलिसांवर देखील हल्ला झाला अशा पद्धतीचा आरोप या ठिकाणी केलेला आहे। आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून देखील अशा पद्धतीच्या घटना घडल्या असं देखील या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आम्ही विशाळगडावर चाललो आहोत अशा पद्धतीचं आवाहन संभाजीराजे यांनी सगळ्यांना केलेलं आहे। त्यामुळे शांततेत जाण्याचं आवाहन देखील सगळ्यांना केलेलं आहे। मात्र आता अशा पद्धतीची जी दृश्य आहेत ती समोर या ठिकाणी आलेली पाहायला मिळत आहेत। प्रज्ञा, विजय, दगडफेक करणारे नेमके कोण होते त्या संदर्भात काही माहिती कळू शकली आहे? प्रज्ञा, या संदर्भातली कोणतीही माहिती अद्याप समजू शकलेली नाही, कारण हे जे व्हिडिओ आहेत ते तिथल्या स्थानिक नागरिकांनी आपल्या मोबाईलवरती ते कैद केलेले आहेत आणि त्या ठिकाणाहून ते सगळीकडे व्हायरल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळं नेमकं कुणी या ठिकाणी हल्ला केला, त्याचं कारण काय, अशा पद्धतीची कुठलीही माहिती अद्याप समोर आलेली नाही। कारण सगळ्यांनी हे शांततेनं पुढे जावं अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं होतं। संभाजीराजे छत्रपती यांनी देखील केलेलं आहे। त्यामुळे हे नेमकं कुणी केलं, मुद्दाम केलं का, या मोहिमेला बाधा लावण्यासाठी केलं का, अशा पद्धतीचे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत। संभाजीराजे छत्रपती आज इथे येणार आहेत, पोहोचणार आहेत, काही अपडेट्स त्या संदर्भात? संभाजीराजे हे प्रज्ञा आता विशाळगडाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। मलकापूर पर्यंत संभाजीराजे यांचा ताफा तो पोहोचलेला आहे। पुढे पावनखिंडमध्ये पोहोचून मग तिथून पुढे विशाळगडाकडे जातील। साधारण आणखी एक अर्धा ते 1 तास लागेल संभाजीराजे यांना विशाळगडावर पोहोचण्यासाठी। मात्र सगळे शिवभक्त आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि सगळे छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत विशाळगडाकडे जायला निघालेले आहेत। अजून संभाजीराजे विशाळगडावर पोहोचलेले नाहीत। सध्या जी परिस्थिती तिकडे निर्माण झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कसा बंदोबस्त तिकडे आहे? काही बंदोबस्त वाढवण्यात आलाय का? आणि यापुढे आता तिकडे जाण्यास मज्जाव वगैरे केला जाणार आहे, त्या संदर्भातले काही अपडेट्स? प्रज्ञा, या आपल्या 12 असेल, 13 असेल, 14 असेल या तारखेच्या दरम्यान कोल्हापूरच्या पन्हाळगडावरून विशाळगडाकडे, पावनखिंडीकडे अनेक मोहीम आहेत त्या जात असतात आणि या मोहिमांना जात असताना अनेक शिवभक्त या मोहिमेमध्ये सहभागी होत असतात। मात्र या मोहिमेच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी पांढरे पाणी असेल किंवा पावनखिंड असेल या ठिकाणी मोठा बंदोबस्त आहे तो लावण्यात आलेला आहे। कुणीही विशाळगडाकडे जाऊन पावनखिंडीपर्यंतच त्या ठिकाणी थांबावं अशा पद्धतीची देखील पोलिसांनी खबरदारी आहे ती घेतलेली आहे। विशाळगडावर देखील खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे तो लावण्यात आलेला आहे। मात्र जे त्या ठिकाणी कोणी नागरिक पोहोचले किंवा ज्यांनी हे काही कृत्य केलेलं आहे ते कोणत्या मार्गाने कशा पद्धतीने पोहोचले याबद्दलची कुठलीही माहिती अद्याप समोर आलेली नाही। कारण विशाळगडाकडे जाताना 3 ते 4 ठिकाणी मोठा बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे, बॅरिकेड्स आहेत ते लावण्यात आलेले आहेत। मग हे जे विशाळगडावर जाऊन जो कोणी प्रकार केलेला आहे ते कसे पोहोचले हा देखील प्रश्न उपस्थित केला जातो। प्रज्ञा, विजय, इथला वाद नेमका काय आहे प्रेक्षकांसाठी आपण पुन्हा एकदा विस्ताराने सांगूया की वाद नेमका काय आहे, काय आक्षेप होता, संभाजीराजे छत्रपतींची मागणी काय होती, काय सुरू आहे सध्या? प्रज्ञा, कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला जो विशाळगड आहे हा ऐतिहासिक किल्ला आहे आणि या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि जे अतिक्रमण वाढलेलं आहे म्हणजे ते हिंदू असू दे किंवा मुस्लिम असू दे, कोणत्याही बाजूने जे अतिक्रमण झाले ते अतिक्रमण या ठिकाणी दूर करावं अशा पद्धतीची मागणी आहे। त्याचबरोबर या किल्ल्यावरती जे पशुहत्या केली जाते ती पशुहत्या थांबवावी अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी आहे। हे सगळं प्रकरण कोर्टात देखील आहे। काही मोजकी लोक या निर्णयाच्या विरोधात, अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाच्या विरोधात कोर्टामध्ये देखील गेलेले आहेत। मात्र जे जवळपास 158 आस्थापना आहेत किंवा जे अतिक्रमण आहेत
ती या ठिकाणी विजय थोडंसं थांबवते तुम्हाला. सुधीर मुनगंटीवार सध्या आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. विशाळगडावरती जो प्रकार घडलाय तो कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. स्थानिकांवर दगडफेक करण्यात आली आहे, मारहाण करण्यात आली आहे. पोलीस असताना हा सगळा प्रकार घडलाय. कशी दखल घेणार आहे सरकार आता या प्रकाराची? नाही, खरं तर गृह विभाग याचं अतिशय गंभीरपणे दखल घेईल आणि अतिक्रमण करणाऱ्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा नियमाच्या चौकटीमध्ये ही कारवाई होणार आहे. हायकोर्टामध्ये या संदर्भातली जी केस प्रलंबित आहे त्याचा वेगाने निपटारा करत विशाळगडाच्या पवित्र वास्तूमध्ये ज्यांनी गैरप्रकारे अतिक्रमण केलं आहे त्या हायकोर्टाच्या माध्यमातून निर्णय आल्याबरोबर त्या संदर्भामध्ये कारवाई केली जाईल. छत्रपती संभाजी महाराज याच संदर्भात अतिशय संवेदनशीलतेने या ठिकाणच्या अतिक्रमणाला हटवण्याच्या बाबतीमध्येच तिथं जाणार होते. पण अतिक्रमणधारी हे जे तिथं आहेत त्यांनी संघटितपणे जे काही गोटमार केली आहे पोलीस चौकशी निश्चित होईल आणि कारवाई होईल. सर गेल्या कित्येक दिवसांपासून हा प्रश्न सरकार दरबारी देखील मांडला जातोय, पण अजूनही ठोस पाऊल का उचललं जात नाहीये? नाही, कित्येक दिवसापासून नाही, कित्येक वर्षापासून. हा विषय काही या 10 वर्षातला नाही आहे, हा खूप जुना विषय आहे. जसं आपल्याला माहिती आहे की अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण 29 जुलै 1953 पासून होतं आणि कोणीही काढत नव्हता, मग आम्ही जाऊन ते काढलं. तर तसंच या विशाळगडाचं आहे. हे काही दिवसापासूनचं अतिक्रमण नाही आहे. याच्याकडे जुन्या सरकारने लक्ष द्यायला हवं होतं, पण दुर्दैवाने तेव्हा लक्ष देण्यात आलं नाही. आता ते काढायची जबाबदारी आम्ही घेतली आहे आणि आम्ही ते निश्चितपणे काढू, याबद्दल काही शंका असण्याचं कारण नाही. हे काही या 5-10 वर्षातलं अतिक्रमण नाही आहे आणि आता हायकोर्टात स्टे आहे म्हणून थांबलो. निश्चित सर, हायकोर्टात स्टे आहे म्हणून सरकार अजून काही भूमिका घेत नाही असं तुम्ही म्हणताय, पण असे प्रकार वाढीस लागू नये तेवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद, आभार आपले. आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध